जय जय रघुवीर समर्थ. नम शांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणे स्वानंद अमृतरूपाय श्रीधराय नमो. नमो सच्चिन्मूर्ते सद्गुरुदेवताय तन्नो सद्गुरु प्रचोदयात्. महारुद्र हनुमंत महारुद्र ना राम राम राम. ओम. सर्व हरिगुरु भक्तांना स्वानंदाचा राम राम. आज बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा परमपूज्य परिव्राजक श्रीधर स्वामींच्या शतपत्रीवर एक आपल्या जवळच्या सेवाभावी संप्रदायी साधकांच्यासाठी त्यांनी जे एक पत्र पाठवलं त्या पत्राचा मजकूर जर तुमच्या आमच्या हिताचा असेल तर अगत्यानं त्याचा स्वीकार करावा. आशय असा आहे त्या पत्राचा की जाते स्थळ ते सांगेना. समर्थ वचन आहे. साधूचा स्वभाव असा असतो, बोलतो तिथं जात नाही, जातो तिथं सांगत नाही. असं पुन्हा एकदा सर्वांना तुमच्या हृदयातल्या हरिगुरु भक्तीला राम राम आणि संतचरणी कोटी कोटी प्रणाम. नारायण. विषय गोड आहे. आपण या लोकीचे नाही, आपण सत्य लोकीचे आहोत. आपण अनित्य लोकीचे नाही. आपण मरण धरणा शरीरात बसलेलो आहोत. म्हणून अज्ञानी जीवांच्या बरोबर त्यांच्या होला हो करावं लागतं. विषयाची गोडी नसताना दाखवावी लागते. पण जर खरंच आपण नित्य सत्य महापुरुषांचं जर आपण अनुयायी असू तर मग नक्कीच आपलं हित आहे आणि सारं सर्वस्व आपलं जीवन धन्य आहे. या अनुषंगानं सत्य हे स्वीकारा की केवळ तुम्हाला जरी तुमचं स्मरण झालं तरी जे सत्य आहे ते ब्रह्म आहे, जे मिथ्य आहे ते जगत आहे. आणि जरी तुम्ही ऋणानुबंधाच्या अनुसार तुम्ही कोण कोणाचे आहात याचं जरी स्मरण झालं तरी असं समजायचं की ज्याला शरण गेलेलो आहे तो आपला कर्ता धर्ता निश्चित आहे. एका ठिकाणी दासत्व स्वीकारायचे आणि एका ठिकाणी स्वतंत्र मालकी स्वीकारायचे. संप्रदायातून असो, वैयक्तिक असो, अन्वयातून असो किंवा व्यतिरेकातून असो, म्हणजे आहे मधून असो किंवा नाही मधून असो, आपल्याला प्राप्त एवढंच करायचंय काय करायचंय प्राप्त आपल्याला? काय करायचंय? तर प्राप्त एवढंच करायचंय की जशी शिवाची चिरशांती आहे, विष्णूंची सागरामध्ये चिरशांती आहे, ब्रह्म्याची कमलावर चिरशांती आहे. ह्या शांतीचे ते अधिकारी झालेत. आपण त्यांचे अंश आहोत असं जर खरं आहे तर आपण बी त्याचेच अधिकारी आहोत. ब्रह्म्याची कमलावर चिरशांती आहे म्हणजे जसं ब्रह्मकमळ कुठेही चिकटलेलं नाही तसं आपलं चित्तवृत्ती जर कुठे चिकटलेली नसेल तर रागद्वेष रहित आपणच आपल्या स्वरूपामध्ये आरामशीर विलीन होऊ शकतो. दुसरं जे आहे विष्णूंची क्षीरसागरात शेष नागावर शीर्षयुवा असेल. अर्थ काय? याच जगात आहेत
आणि सर्वांचं ऐकून झाल्यानंतर शेष जे आहे तो स्वानुभव आहे. तिथंही तेच आहे. आपण आपल्या अनुभवावर मस्त आत्मस्वरूपात मस्त असाल आपल्या स्वानुभवावर, तर तुमची योग्यता विष्णू समानच आहे. तिसरी राहिली कैलासाची. तर ते एक अशा स्थानावर शिवजी आहेत की जिथं जीवाचं पोचणं अशक्य आहे. जीवांचं मग आपल्यातलाच आपण स्वीकारलेला जीवपणा जर तिथंपर्यंत आपल्याला विक्षेप करण्यास येत नसेल तर आपण शिवस्वरूपच आहोत. सारगर्भित एवढंच आहे, जो ज्या ठिकाणी नित्य आहे, सत्य आहे, जसं माऊलीने सांगितलं, नित्य सत्य मित कळीकाळ काय नित्य सत्य मित हरिपाठ त्यासी कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी. जे नित्य आहे, अविनाशी आहे, सत्य आहे, स्वानुभवातलं आहे, त्याच्यासाठी हे पुढचं वर्णन आहे. पुन्हा एकदा श्रीधर चरणी आणि संतांच्या चरणी दंडवत प्रणाम. आणि त्यांच्या पत्राला आरंभ करतो. ते म्हणतात, कुरगुडी येथील एकांतातून हे भक्त समुदायास मी पत्र पाठवत आहे. असेल कुठं कर्नाटकात हे गाव कुरगुडी. तर पहिल्या पॅराग्राफमध्ये असं म्हणतात, जाते स्थळ ते सांगेना, अगदी या वाक्याचीच इथे आठवण होईल. हे समर्थ वचन आहे. स्थळ कळले की मग असं होते की ए रे माझ्या चांगल्या, ए रे माझ्या मागल्या, असं होईल. आणि म्हणून पुन्हा तिसरीकडे जाण्याची तयारी करावी लागेल. तर देव करो आणि असे न हो, तूर्त पुढच्या सुखस्वप्नाचा उत्साह आणणाऱ्या आनंददायी कल्पना अशा मी करीत, होईल तितके विवेक विचाराने सेवेचे काम सुव्यवस्थितपणे पार पाडा. या पत्रात त्यांना असं सांगायचंय की तुम्ही माझ्या मागं पळत राहणे आणि माझा जय जयकार करणे, मला हार तुरे घालणे, मला पेढा बर्फी देणे, मला वस्त्रदान करणे, याला जर तुम्ही परमार्थ म्हणत असाल तर मी त्या विरुद्ध आहे. ज्याला जे जिथं प्राप्त झालेलं आहे त्यानं त्याचा अभ्यास करावा आणि आपल्या आत्मस्वरूपाची किंवा आपल्या भगवत स्वरूपाची स्मृती करून आपण मुक्त व्हावं. सांगायचं असे, जाते स्थळ ते सांगेना, तुम्ही किती दिवस माझ्या मागे पळणार आणि माझ्याबरोबर राहणार आणि मी तुमच्याबरोबर राहणार. कारण परमार्थात सांप्रदायिक घरोबा हाही योग्य नाही. होतं काय, रागद्वेष निर्माण होतं. तर अगदी याच वाक्याची ती मला आठवण होईल. म्हणजे मी जिथं जातोय तिथं तुम्ही जर विचारत असाल तर मी सांगण्याचे इच्छुक नाही. आणि स्थळ तुम्हाला जर कळालं तर मग एरे माझ्या चांगले असं होऊन जाते. म्हणजे पुन्हा तुम्ही माझ्या मागे पळत राहताय, मग मी तुम्हाला वेगवेगळे काहीतरी नियम सांगतोय, असं करू नका, असं करा. तर मग पुन्हा असं होईल की मी सांगत राहायचं आणि तुम्ही न ऐकल्यासारखं करायचं आणि पुन्हा तिसरीकडेच मला जाण्याची तयारी करावी लागते. सांगायचं आशय देव करो आणि असे न हो. म्हणजे काय की मला विक्षेप होईल असं काही करू नका. तूर्त पुढच्या सुखस्वप्नांचा उत्साह आणणाऱ्या आनंददायी कल्पना करीत, होईल तितके विवेक विचाराने सेवेचे काम सुव्यवस्थितपणे बघायचं. म्हणजे एवढं करा की मला जे अपेक्षित आहे आणि तुम्हाला जे अपेक्षित आहे त्या दोन्हीची बेरीज करा. म्हणजे या विश्वाला प्रेमानं, सुख, शांतीनं, आनंदानं भरून टाकायचं आपल्या दोघांच्या हातात आहे. म्हणून सुखस्वप्नांचा हा उत्साह आणणाऱ्या आनंददायी कल्पना, खोट्या संसाराच्या कल्पना करण्यापेक्षा अशा परमार्थाच्या कल्पना करून तुमचा वेळ तुम्ही या मार्गाने घालवू शकता.
आणि मग त्यात सुद्धा होईल तेवढा थोडा विवेक आणि विचार तुमचा जागा ठेवा. त्यामुळे सेवेचं हे काम सुव्यवस्थितपणे पार पाडेल. पुढं मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे, म्हणते एका देहात इंद्रिय जशी आपापली कामे करतात. डोळा डोळ्याचंच काम करतो, नाक नाकाचं, पाय पायाचे, हात हाताचे, कान कानाची, जीभ जिभेची, पोट पोटाचं. आपापली इंद्रिय अतिशय सूक्ष्म, एक रोम जरी असला अंगावरचा केस तरी त्याचं तो काम पार पाडतो आणि आपल्या मस्तीमध्ये मस्त असतो. डोळ्याचं काम झालं की डोळे बंद करून स्वतःमध्ये शांत होते. कानाचं काम झालं की ती श्रवणेंद्रिय त्यांच्यामध्ये शांत होते. जसं एक ऋषी म्हटले, प्रभू एका बाजूला 5,000 कान दे, दुसऱ्या बाजूला 5,000 कान दे आणि 10,000 कानानं तुझी ही गुणरूप लीला ऐकायला मिळू दे आणि डोळ्यानं पाहायला मिळू दे. जे तू शिवाला नेत्र दिलेस ते प्रभू मला नेत्र द्या. आणि त्या नेत्रानं जसं शिवजीने या चराचरात श्रीहरीची लीला पाहिली तसं मलाही माझ्या गुरूंची लीला पाहायसाठी अशा प्रकारचं नेत्र द्या. आशय काय की तसंच मला असं वाटतं, सांप्रदायिक सेवेमध्ये ज्याला जे कार्य मिळालेलं आहे त्याने ते करावं आणि आपल्या नित्य नियमामध्ये बुडून राहावं. तर त्याप्रमाणे एका सद्गुरूंच्या संप्रदायात असलेली जी मंडळी ती आपापली कामे करू लागली की सद्गुरूंना फार आनंद होतो. शरीर निरोगी असेल तर गुरु प्रसन्न राहतात. शरीर निरोगी असेल तर गुरु प्रसन्न राहतात. हे असंच आहे की समाधीची योग्यता असताना सुद्धा तुमचं ध्यान लागत नसेल आणि ध्यानाची योग्यता असताना सुद्धा तुमचं मन लागत नसेल तर मग पुढची शिकवण व्यर्थ होते. माझा आशय तुम्हाला एवढाच सांगायचं म्हणते, त्याप्रमाणे सद्गुरूंच्या प्रेमात राहून त्यांची आज्ञा एवढीच आहे गुरूंची की सत्याची वाट सोडू नको आणि राग द्वेषानं कधीही त्या गुंतू नको. म्हणून ही आपापली कामे करावीत आणि आपली विरक्ती पुन्हा एकदा असंगत आपली सांभाळून ठेवावी. यामुळं काय होईल, त्यामुळे कामे वाढली गेली म्हणजे मग कोणावरही ओझे पडत नाही. म्हणजे पायाचं काम हाताला करू लागू नये आणि हाताचं काम पायानं करू नये, नाही का. पोटाचं काम तोंडाचं काम पोटानं करू नये. चावून जर खाल्लं तर पचनाला त्रास होत नाही. तसं तोंडाचं काम दाताचं काम जर दाताने केलं तर पोटाला त्रास होत नाही. त्याप्रमाणे तुमचा विवेक जागा असेल, विचार जागा असेल, वैराग्य जागा असेल तर मलाही सुद्धा जास्ती कष्ट पडणार नाहीत आणि सुयोग्य मार्गाने तुमच्या गंतव्यस्थानाला तुम्ही प्राप्त व्हाल. आशय माझा एवढाच आहे की त्यामुळे कामी वाढली गेली म्हणजे कोणावरही ओझे पडत नाही, हे सत्य आहे. काही एकांतात व काही लोकांतात सर्वांचा काळ सुख समाधानाने जाऊन स्वपरहित सर्वांना साधता येते. असं जर असेल तर आपल्यावर आलेली ही सेवा आपल्याकडून पूर्ण झाली की आपण आपल्या एकांताला मुक्त झालो. आणि त्या मुक्तीच्या स्थानावर आपण आपल्या इष्टदेवतेचं भक्त होऊन राहतो. आणि त्याच भक्तीच्या पोटी हे ज्ञानरूपी पुत्र पुन्हा येतो आणि त्या ज्ञानरूपी बंधूला साथ देण्यासाठी पुन्हा वैराग्यरूपी आणखी एक भाऊ येतो. मग एका बाजूला प्रेम, दुसऱ्या बाजूला ज्ञान, तिसऱ्या बाजूला शांती. कारण जिथे वैराग्य तिथे शांती आहे आणि जिथे इच्छा तिथे अशांती आहे. राम श्रीधराने एवढंच म्हणायचे की हा सुखासमाधानाने तुमचा काळ तुम्हाला लोटता येईल अशी तुमच्यावर गुरुकृपा आणि तुमची इष्टकृपा होऊन राहो. मलाही ते अपेक्षित आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही तात्विक दृष्टीवर भर देऊन मी तुम्हाला लिहून थोडंसं सांगतो आहे. तात्विक दृष्ट्या का आपण कशासाठी एकत्रित आलेलो आहोत? एकमेकाची उणीधुणी काढण्यासाठी नाही. मग आपण एकत्रित कशासाठी आलेलो आहोत? तर मला जे प्राप्त झालेलं आहे ते तुम्हाला मिळावं आणि तुम्हाला जे प्राप्त झालेलं आहे ते तिसऱ्याला मिळावं. म्हणून तुम्हाला म्हटलं तात्विक दृष्टीवर भर देऊन हे मी ती लिहितोय. यात दुसरी कोणती विपरीत भावना करून घेऊन लिहिण्याचे सारस्य गमावू नका. बाबा रे, असं आहे
जिथला तिथला अन्नोदक ऋणानुबंध ज्या ज्या वेळेला असतो त्या त्या वेळेला तिथे तिथे जावयाला लागते. म्हणजे ज्याच्या नशिबात जिथं लिहिलेलं आहे तिथं त्याला आपोआप ते खेचून माया नेती, किंवा भाग्य नेतं, किंवा प्रारब्ध नेतं, किंवा संचित तिथं बांधून ठेवतं आणि त्याच्याकडून तशा प्रकारची क्रियामानं करून घेत असतं. माझा सांगायचा आशय एवढाच आहे तुम्हाला की आपण कशात नसेल तर कुणाच्या न कुणाच्या आपण प्रेमात ऋणानुबंधात आहोतच. कारण ज्या भगवंताला करमलं नाही तिथं त्या भगवंताचा अंश आपण आपल्याला तरी कसं करमेल. त्याला प्रेमाची गरज आहे, आपल्यालाही प्रेमाची गरज आहे. त्याला शांतीची गरज आहे, तो क्षीरसागरामध्ये विश्रांतीला गेलेला आहे. आपण आपल्या आत्मस्वरूपामध्ये जायचं आहे. म्हणजे जे त्याचे गुण आहेत तेच आपले गुण आहेत. हे वेदवचन जर आहे तर मला असं सांगायचं आहे तुम्हाला, वाऱ्याला जसा दिशा माहीत नाही, कुठल्या वेळी कुठल्या बाजूला ते वाहत, तसं साधूचं जीवन असतं. मी आज इथे आहे, उद्या तिथे आहे, माझं ऋणानुबंध कुठे आहे मला काही माहीत नाही. आणि साधुवृत्तीनं तुम्ही जर राहत असाल तर तुमच्या मनाची दिशा बी तशीच असेल. आज तुम्ही ज्ञानमार्गानं प्रवास करत असाल, उद्या तुम्ही भक्तिमार्गानं कराल, निष्काम कर्ममार्गानं, सेवेने दानमार्गानं कराल. तर हे भाग्य संघानं आपल्याला प्राप्त होतं. तर म्हणून तुम्हाला सांगावं असं वाटतंय, माझ्या मागे फिरण्यामध्ये तुम्ही वेळ कंठू नका, वेळ घालवू नका. आणि तिकडचा योग आला म्हणजे आपोआप ओढल्यासारखं मला जसं होतं तसं तुम्हालाही होईल. जर माझी इच्छा असेल तुम्ही मला भेटावं आणि तुमची प्रबळ इच्छा असेल की स्वामींचं दर्शन घडावं, तर हा योग निश्चित भगवंत घडवून आणतात. आणि दोघंही मिळून आपण त्या भगवंताला नमस्कार घालतो. त्यावेळेस मी तुझ्यातून, तू माझ्यातून मुक्त होतोस. एका अर्थानं असं सांगायचंय की गुरु का करून घ्यायचे, तर त्या आपल्या परमनिष्ठ आणि अखंड संबंध असलेल्या परमेश्वराशी त्याचं आपल्याला दर्शन घडावं. आणि एकदा तशा प्रकारचं दर्शन घडलं की आपल्या ऋणातून, गुरूंच्या ऋणातून आपण मुक्त होतो असं व्यावहारिक जगतामध्ये म्हटलं जातं. पण तरीही होत नसतं. म्हणून तुम्हाला म्हटलं हे ऋणानुबंध आहेत, पण ते अन्नोदकात केवळ नव्हेत. तर कुणाची कुठे, केव्हा, का, कशासाठी भेट घडवून आणायची हे त्या श्रीहरीला माहीत आहे. असो, थोडक्यात काय मला एवढंच सांगायचं आहे, स्वप्रकाशक असूनही ज्यात वेगळे म्हणून काही कधीच उत्पन्न होत नाही. तुम्ही आशय असा समजून घ्या, तुम्ही सुद्धा स्वयंप्रकाशच आहात, मीही स्वयंप्रकाश आहे. कारण आपण सगळे स्वयंप्रकाशाचे अंश आहोत. आपल्या मान्यतेवर आणि स्वीकृतीवर हा सगळा निराधाराचा खेळ आहे. का तर मायेत आलो म्हणून आपल्याला आधाराची अपेक्षा वाटते. खऱ्या अर्थानं आपण निराधाराचा आधार आहोत. आपण स्वप्रकाश आहोत. त्यामुळं जसं सूर्यामध्ये तेल वात करण्याची गरज नाही, हिऱ्याच्या प्रकाशामध्ये जसं काही वेगळं कनेक्शन जोडण्याची गरज नाही, हिऱ्याच्या प्रकाशामध्ये कस्तुरीला जसं वेगळं अत्तर लावून सुगंधित करण्याची गरज नाही, हे अगदी तसंच आहे. म्हणून असं समजा, ज्यात वेगळे म्हणून काही नाही असा एक नित्य निर्विकल्प ज्ञानमात्र स्वस्वरूपाचा निश्चय आपल्या मीपणाच्या भावनात, सर्व कल्पनेत अखंडतेवर ठेवा. पुन्हा एकदा समजून घ्या, मी सांगतोय, आपण सगळे स्वयंप्रकाश आहोत. आपल्याला काही केल्यानंतर हे मिळेल ही मूर्खता सोडून द्या. म्हणजे काय, अरे एका दिव्याने दुसरा दिवा लावला आणि त्या दोन दिव्याने हजारो लाखो दिवे लावले तर त्यातला प्रकाश सगळ्यांचा समान असतो. तसं सर्वांचं हे आपलं जे एक चैतन्य, एक स्थिरते तसंच आहे. माझा आशय एवढाच आहे. म्हणून असं जे काही एक
नित्य आहे आणि निर्विकल्प आहे, जे कल्पना रहित, त्याने कल्पना कशाचे करायचे, त्याला माया माहीत नाही. जसं सूर्याला अंधार माहीत नाही, तसं आत्मबोधाला प्राप्त झालेल्या पुरुषाला कल्पना माहीत नाहीत. असं एक ज्ञानमात्र स्वरूप जे तुमचं आणि माझं एकच आहे, तिथे निश्चय करा. आणि जर निश्चय झाला तर मग आपल्या मीपणाच्या भानात, कुठला मी? ब्रह्मांड व्यापक मी, चराचराला व्यापक मी, सत्य असत्याच्या पलीकडचा मी, अशा त्या मीच्या बोधामध्ये तुम्ही ध्यानस्थ व्हा, त्या भानात राहा. मग सर्व कल्पनेत सर्व कल्पनेत ते अखंड तेवत राहील किंवा तेवत ठेवा. मग आहेची कल्पना करा तरी भगवंत आहे, नाहीची कल्पना करा तरी माया नाही. हे चराचर कल्पनेचा खेळ आहे आणि मी माझ्या गुरूंच्याकडून हेच प्राप्त केलं. तर बाबांनो, यालाच निजध्यास असं म्हणतात. वेदांत शास्त्रामध्ये याला निधिध्यासन म्हणजेच निजध्यास असंच त्याला म्हणतात, निधिध्यास. बरं, याचं हे मी का सांगतोय तुम्हाला? या निजध्यासामध्ये विश्वास ठेवा. या निजध्यासामध्ये साक्षात्कार नेमस्त आहे, निश्चित आहे, नेमलेलाच आहे. ते कसं बरं? जिथं लग्न समारंभ आहे तिथं ब्राह्मण नेमस्तच आहे, धर्मशास्त्राप्रमाणे आणि समाजकार्याप्रमाणे, नाही का? हा नेमस्तच आहे. तिथे मंडप नेमस्त नाही, ते झाडाखाली बी होऊ शकते, पण ब्राह्मण नेमस्त आहे. तसे बाबांनो, निजध्यासाच्या साक्षात्कारामध्ये ते ब्रह्म कसं आहे हे जाणण्यासाठी, हे तुमच्यामध्ये स्थिरावण्यासाठी, हे ज्ञान मात्र स्वरूपात निश्चय करून घेण्यासाठी तुमच्यातल्याच एका मीपणाच्या भानात तुम्हाला राहावं लागेल. पण ते मी मात्र ते व्यापक असावं, ते कुणाच्या रागद्वेषात अडकलेलं नसावं, कुणाच्या निंदास्तुतीमध्ये अडकलेलं नसावं. आणि हे ज्यानं त्यानं आपलं सोहित साधवून घेण्यासाठी स्वतःचा विवेक आणि आतलं अंतरीचं वैराग्य हे आपणच जतन करून ठेवावं लागतं. असो, अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो, निजध्यासे साक्षात्कार नेमस्त आहे. तुम्हाला ज्या प्रकारचा विचार तुमच्यामध्ये खेळतोय तशाच प्रकारची तुम्हाला दृष्टी प्राप्त पुढे होणार आहे. हे विसरू नका. बरं, त्या बांधाला लावून येतील, हे निश्चित आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, निजध्यासे साक्षात्कार नेमस्त आहे. तुम्ही जशा प्रकारचा ध्यास करत आहात, जशा प्रकारचा ध्यास धरत आहात, तशा प्रकारचं दृश्य, तशा प्रकारच्या कल्पना आणि तशा प्रकारच्या प्रचिती ह्या जशाच्या तशा ठेवलेल्या आहेत. कोणाला आनंदामुळे झोप येत नाही, तर कोणाला दुःखामुळे होत नाही, कोणाला चिंतनामुळे येत नाही. ज्याचा जसा ध्यास तसा त्याला साक्षात्कार. असो, तर बाबांनो, भाद्रपद पौर्णिमेपर्यंत इथे मुक्काम आहे माझा. भाद्रपद पौर्णिमेपर्यंत माझा मुक्काम आहे. तर कोण्या एकाच्या नावावर लिहिलेल्या पत्रात मी जे काही आशीर्वादात्मक उपदेश देत आहे त्याने स्वतःपुरता समजून घेऊ नये. म्हणजे अर्जुनाला सांगितलेली गीता व्यक्तिगत अर्जुनापुरती नव्हे, बरं का? अर्जुनाला सांगितलेली गीता ही केवळ अर्जुनापुरती नव्हे. तसं मी कुणा एकाच्या नावानं जर हे पत्र लिहित असेल तर त्याने हे वैयक्तिक समजू नये. जसं सत्संगामध्ये मी कोणा एकाबद्दल जर काय बोलत असेल तर त्यानं तेवढ्या वैयक्तिक घेऊ नये. कारण मन हे
समान आहे, पण गुण आणि बुद्धीच्या अनुसार ज्याची त्याला ती फळं प्राप्त होत असतात. असो, नेमस्त असं आहे की भाद्रपद पौर्णिमेपर्यंत माझा मुक्काम इथे आहे. आता हे आहे म्हणणे सुद्धा खऱ्या अर्थानं भावनिकच आहे, पण ज्याला असं समजलेलं आहे की माझं येणंही नाही आणि जाणंही नाही, त्यानं आपल्या मुक्कामाबद्दल काय बोलावं. कारण कोणे एकाच्या नावावर पत्रात लिहिलं, ते आशीर्वाद आणि उपदेश दिला, तो जसा सर्वांना असतो, तसा सर्वांमध्ये बसलेला हा आत्मस्वरूपाचा, जो चैतन्य स्वरूपाचा अनुभव ज्या पुरुषाला झालेला आहे, त्याचं कुठून येणं आहे आणि कुठं जाणं आहे. म्हणून माझ्या गुरुनी म्हणजे समर्थांनी मला एवढंच सांगितलं होतं, मी असं तची आहे, तू तुझ्या आत्मस्वरूपाच्या वाटेला लाग, मी तिथे प्रकट आहे. मला प्रकट करून घेण्यासाठी विशेष फार वेळ घालवू नको, मी प्रकट आहे. बस तुझं अस्तित्व माझ्यामध्ये लोप कसं करता येईल त्याचा अभ्यास तू कर. आशय काय? तुमचा सुद्धा तसाच निश्चय असावा, तुमचा माझा सर्वांचा असाच निश्चय असावा. हे पहा, हितासाठी मी थोडीशी एक खालच्या पट्टीतली भाषा तुमच्याशी वापरतो, आणि ती म्हणजे अशी की दिवसा ढवळ्या डोळे झाकून खड्ड्यात पडल्यावर सूर्याला प्रकाश नाही असे म्हणता येईल का? म्हणजे साध्या आणखी भाषेत सांगायचं, नवीन कापड जर बोरीच्या आणि बाबळीच्या झाडा फांजरीवर टाकलं, फांदीवर टाकलं आणि ते ओढल्यानंतर फाटलं, तर माझ्या नशिबी हे फाटका आहे म्हणून असं ओरडून चालेल का? नाही. प्रयत्न तुमचा आणि कृपा सद्गुरूंची हे निश्चित करा. आणि ते प्रयत्नात कष्ट नाहीत, प्रेम हवाने, प्रेम हवंय. परमार्थ कष्टाचा मार्ग नव्हे. मग परमार्थ हा विचाराचा मार्ग आहे. त्याचं पर्यवसान तुमचं कुठं होतं ते पहा. कारण सूर्याला उगवण्यासाठी आणि मावळण्यासाठी कोणी ओढून ताणून आणत नसतं आणि घालवत नसतं. तसा हा तुमची योग्यता तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर तो बोध आपोआप स्वयंभू सूर्याच्या उदयासारखा उदय होत असतो. आणि समाजाच्या हितार्थ तुम्ही जर काय करायची इच्छा असेल तर तो आतल्या आत लोप होत असतो. आतल्या प्रकाशात तो राहतो आणि बाहेरच्या अज्ञानजनक क्रिया करून या व्यवहारी जगतामध्ये तो वावरत असतो. सांगायचा आशय असा आहे की जसं सूर्याचं उदय असतं पण लोप झालेलं असतं त्यासाठी, तसं साक्षात्कार म्हणजे आपला जन्म मृत्यूचा संबंध संपलेला असतो. माईक भावनिक खेळातून तो अवस्थातीत गुणातीत झालेला असतो. लक्षात एवढंच ठेवा, तुमच्या सगळ्यांचं पाऊल सदा सर्वदा योग्य मार्गावरच असू दे. तुमच्याकडून मला एवढीच अपेक्षा आहे की तुमचे पाऊल मायेच्या अनुषंगानं, मायेच्या ओढीनं, मायेच्या लोभानं, मायेच्या स्वार्थानं यथाशक्ती वाकडे पडू नये. आणि पडले तर प्रायश्चित्तपूर्वक पुन्हा एकदा त्या सत्याच्या वाटेवर येण्यासाठी आपल्यापेक्षा कोण श्रेष्ठ असेल त्याच्या हाताला धरून त्या खड्ड्यातून बाहेर या. अन्यथा एकदा ही संधी तुमची गेली की पुन्हा माघारी येण्यासाठी किती लाखो आणि करोडो जन्म लागतात हे कुणालाच माहीत नाही. कारण आपला स्वभाव, आपला भाव, ऐकताय ना, आपला स्वभाव, आपला भाव, आपल्यातली ओढ, हे सर्व बघून भगवंत स्वयंभू, तुलसी रामायणामध्ये सांगितले, भगवंत स्वयंभू ती शृंखला तोडून केव्हाही आपल्याला मनुष्य योनी प्राप्त करून देत असतो.
त्याच्या इच्छेनुसार की हा योग्यतेचा आहे, याची ओढ आहे, चला जाऊ द्यायला एक संधी देतो. म्हणून शेवटची संधी एक मनुष्य जन्म, बस. असो, सारगर्भित एवढंच आहे की चिंता करू नका. श्री समर्थ चरणारज मी माथी घेऊन फिरत असतो. म्हणजे त्यांचा बोध मी माझ्या डोक्यात घेऊन, हृदयात घेऊन फिरत असतो. ठीक आहे ना? तसंच मला असं वाटतं, तुम्ही आणि मी मित्रासमान आहोत. म्हणून एका मित्रानं दुसऱ्या मित्राबद्दल ईर्ष्या काय करायची, आणि प्रेम व्यक्त करायसाठी दुसरं काय करायचं, तर सेवाभाव दाखवायचा, आपुलकी दाखवायची, जिज्ञासा दाखवायची. बस. अपेक्षित एवढंच की जशी एकाच देहात इंद्रिय जशी आपापली कामे करतात, त्याप्रमाणे एका सद्गुरूंच्या संप्रदायात असलेल्या मंडळीने आपापली कामे करावीत. तसं यातून निवृत्त झाल्यानंतर या डोळ्यानं भगवंताची ही सृष्टी भगवन्मयच पाहावी, कानानं भगवंताचं नाव ऐकावं आणि मुखानं भगवंताच्या नावामध्ये राहावं, हातानं दान करत राहावं, पायानं तीर्थ करत राहावीत. मानसिक सुद्धा करून तुम्हाला त्याची गती प्राप्त करून घेता येते. पुनश्च एकदा तुम्हा सर्व श्रीधर भक्तांना ते म्हणतात, श्रीधरस्वामी म्हणतात, समर्थ भक्तांना पुन्हा एकदा माझा आशीर्वाद. आणि सर्वांना मला निक्षून सांगायचं तर एवढंच आहे की ज्यावेळेस तुमचं भाग्य उदयाला येईल तेव्हा भगवंत सत्पुरुषाची गाठ घालून देईल. पण आपली वेळ काढून, आपल्यासाठी सवड काढून ते जिथं असतील त्यांना विक्षेप करायला जाऊ नका. जाते स्थळ ते सांगेना. म्हणून आपली अनुकूलता पाहून जाऊ नका आणि त्यांना प्रतिकूलतेत घालू नका. तर जेव्हा भगवत कृपा होईल किंवा जेव्हा संत कृपा होईल तेव्हा अपेक्षित नसताना सुद्धा तुम्हाला असं प्राप्त होईल की जसं मुठभर चणे खाण्याची योग्यता नव्हती ज्या सुदाम्याला, त्याला भगवंतानं सुदामापुरी दिली. किंवा डोक्यावरचा मुकुट सुद्धा राजदरबाराच्या बाहेर उडवला होता ज्या रावणानं, रामकृपा झाली आणि विभीषण नाही, आणि त्या विभीषणाला काय प्राप्त झालं ते पहा. तर त्या विभीषणाला ते सिंहासन जसं टोचू लागलं तसं ही भौतिक सुख आपल्याला जर टोचत असतील तर नक्कीच समजायचं आपण गुरुभक्त आहोत, हरिभक्त आहोत. आणि मग आपल्याला सुद्धा असंच वाटेल की जाते स्थळ ते सांगेना, की पुन्हा मी अशा ठिकाणी जाणार जिथं मला कोणी ओळखत नाही आणि मी कुणाला ओळखत नाही, जिथे मला कुणाकडून काही नको आणि माझं सर्वस्व कुणी जरी लुटलं तरी मला तक्रार कोणाकडेच करायची नाही. अशी एक आत्मस्थितीची ओढ घेऊन तुम्हा सर्वांना ते प्राप्त व्हावं. मागाशी सांगितल्याप्रमाणे की असं एक नित्य निर्विकल्प ज्ञानमात्र स्वरूप, त्याचा निश्चय आपल्या मीपणाच्या भानात, सर्व कल्पनेत तो अखंड तेवत ठेवा. याला निजध्यास म्हणतात. आणि निजध्यासे साक्षात्कार नेमस्त. लक्षात ठेवा, तुम्ही सुद्धा त्या योग्यतेचे आहात. म्हणून समर्थ भक्त किंवा श्रीधर भक्त किंवा गुरुभक्त, हरिभक्त ज्या वाटेनं चाललेला आहे त्या वाटेवर भगवंताचं ज्ञान, भगवंताचं स्वरूप, हे सर्व काही तुमची आमची वाट पाहत असतं. इति सद्गुरु अर्पण, श्री हरी अर्पण वस्तू. पुनश्च एकदा तुम्हा सर्व हरिगुरु भक्तांना स्वानंदाचा राम राम. संत सेवेचरणी हे नारायण अर्पण. राम 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 राम.